ओळखती का? लाली देशमुख, ते हिम्मतराव देशमुख आहेत ना पैलवान, त्यांची सून. माझ्या नवऱ्याचं टेलरिंगचं दुकान आहे गावात. तुम्ही मी शालिनी. गावात नवीन आहे का? नाही, गावातलेच आहे. कधीच दिसला नाही तो. नाही, इथंच असते. तर माझी परवडणार काय विचारू. नवऱ्यानं दुसऱ्या बाईशी लग्न केलं, सासू लय जाच करायची, म्हणून पोराला घेऊन मी वेगळीच राहते. जेव्हा नवऱ्यासोबत राहत होते तेव्हा घरातनं कधी बाहेर नाही पडली. नवरा पैका बी देत नाही. आता घराबाहेर पडावं लागतंय. 2-4 कामं मिळते ती, त्याच्यात चाललंय कसं तरी घर. मी एक काम दिलं तर करणार. त्या कामाचे 3 लाख रुपये देईन. किती? 3 लाख. हो, मी काय चोरीमारी नाही करणार. अहो ऐकून तरी घ्या. चोरीमारी नाहीच करायची आहे. मग काय खून करायला होतं का? काय बोलते? इतर लोक ओळखतात मला. असलं काही करायचं नाहीये. ओ, तुम्हाला काय मी तसली बाई वाटली का? मी तसलं काय करणार नाही, मी आधी सांगून ठेवते. असलं तसलं काही नाही करायचंय. मला बघायचंय माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे का, माझ्यावर जीव आहे का. मग त्यात मी काय करू? तुला माझ्या नवऱ्याला तुझ्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तो तुला भुलला तर मला कळल माझ्या नवऱ्याची खरंच लायकी काय. ह्या कामाचं तुम्ही मला 3 लाख रुपये देणार? तुमचं नक्की तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहे का संशय आहे? त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला काम करायचंय का नाही तेवढंच सांग. पण जर ते नाही भुलले तर? नाही भुलला तरी तुला तुझे पैसे मिळतील. पण अहो, असं कोणाला फसवणं योग्य नाही ताई. आणि जरी ते मला भुलले तर गावातले लोक काय बोलतील? मला माझ्या चारित्र्यावर संशय घेतील. माझा नवरा जर नाही भुलला तर तुला 2 लाख रुपये जास्त देईल. ठीक आहे, पण काळजी करू नकोस. तुझी बदनामी नाही होऊ देणार मी. आणि माझ्या नवऱ्याकडून पण तुझ्या बाबतीत काहीच चुकीचं नाही घडू देणार. मग करशील ना माझं काम? करीन मी.